पुणे आणि मुंबईनंतर आता मनोज जरांगे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि नाशिकमध्ये विविध ठिकाणी जरांगेंचे कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहेत। मनोज जरांगेंसोबत काही किलोमीटर मराठा बांधव आता हे चालणार सुद्धा असल्याची माहिती समोर येते। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। आता पुणे आणि मुंबईनंतर मनोज जरांगे यांचा नाशिक दौरा आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा विविध कार्यक्रम पार पडणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला मनोज जरांगे यांची उपस्थिती सुद्धा असेल। तर पुणे आणि मुंबईनंतर मनोज जरांगे यांचा नाशिक दौरा आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुशाल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। कुशाल, आपण सध्या पाहतोय की मनोज जरांगे हे नाशिक दौऱ्यावर आहेत, नेमका कसा असेल त्यांचा हा दौरा? संपूर्ण देशातील सकल मराठा बांधवांना एक संघ करून गौरी, खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याला आज सकाळपासून नाशिकमधनं सुरुवात झाली होती। आता मनोज जरांगे पाटील हे दिंडोरीच्या दिशेने या ठिकाणी जात आहेत। खरं तर मोठ्या संख्येने मराठा बांधव जे ते जरांगे पाटलांचं या ठिकाणी ठिकठिकाणी स्वागत केलं जातंय। फुलांचा वर्षाव जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला जातोय। प्रत्येक गावात हजारोच्या संख्येने मराठा बांधव जे ते मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करताना दिसून येत आहेत। आता नाशिक जिल्ह्यातल्या तळेगाव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा हा दौरा पोहोचलेला आहे। महिलांकडनं औक्षण केलं जातंय रस्त्यावरती। मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतील, मराठा बांधव असतील या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले। ठिकठिकाणी जल्लोषाचं वातावरण जे ते या ठिकाणी दिसून येते। एकूणच आता तळेगाववरनं मनोज जरांगे पाटील थेट सप्तशृंगी गड या ठिकाणी जाऊन देवीचं दर्शन घेणार आहेत। खरं तर या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे पाटील यांचा हा दौरा होत असल्याने या दौऱ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावरती फुलाचा वर्षाव जो आहे तो केला जातोय। नाशिकच्या तळेगावमध्ये आता सध्या आहेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ जे आहेत मराठा बांधव या ठिकाणी आल्याचं चित्र जे ते आपण पाहू शकतो। मराठा बांधवांकडनं मोठ्या जल्लोषात या ठिकाणी जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जातंय। फुल हार गुच्छे दिले जात आहेत, त्याचबरोबर त्यांचं गावोगावी ठिकठिकाणी स्वागत देखील केलं जात आहे। गौरी, नक्कीच कुशाल, आपण पाहतोय ते नाशिक दौऱ्यावर आहेत आणि दिवसभर नेमके कोणकोणते कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडतील आणि नेमका कसा प्रतिसाद मिळतोय नाशिककरांचा? खरं तर गौरी, नाशिककरांचा असेल किंवा जिल्ह्यातल्या लोकांचा, मराठा बांधवांचा, नागरिकांचा मनोज जरांगे यांना मोठा पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी भेटताना दिसून येतोय। अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे दोन शब्द देखील जनतेशी बोलता संवाद साधताना दिसून येत आहेत। आंतरवर्लीला या सपोर्ट करा, सरकारवरती आपण दबाव वाढवू अशा पद्धतीने संदेश देखील नागरिकांना, मराठा बांधवांना जो आहे तो दिला जातोय। नाशिकच्या तळेगावमध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत जे ते मोठ्या जल्लोषात जे ते केलं जातंय। खरं तर मोठ्या संख्येने मराठा बांधव जे ते या ठिकाणी आलेले आहेत। दादा, काय सांगाल, मोठ्या संख्येने मराठा बांधवांकडनं तुमचं स्वागत केलं जातंय, काय वातावरण बघून काय वाटतंय? मराठ्यांच्या लेकरासाठी करतो, काय चूक नाही करत। त्यामुळे समाजाला मायबाप मानलंय, माझा परिवार डावलून, त्यामुळे मायबाप समाज ताकदीने उभा राहिला। चलो, बालेकिल्ल्यात दौरा आहे, सगळ्यांचं लक्ष। बालेकिल्ला फेलेकिल्ला, बालेकिल्ला कोणाचा नाही, जनतेचा बालेकिल्ला आहे। बालेकिल्ला कोणाचा नसतो, जनतेचा बालेकिल्ला आहे। चल, धन्यवाद। उत्साह दिसतो, नक्की 100% राहणार। सगळा मराठा एक आहे, आरक्षण मिळेपर्यंत एक राहणार। बघितलं असेल की या ठिकाणी जरांगे पाटील यांना तलवार दिली जाते। छगन भुजबळ यांचा कुठलाही हा बालेकिल्ला नाही, हा बालेकिल्ला जर असेल तर तो जनतेचा बालेकिल्ला आहे असं देखील या ठिकाणी जरांगे पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। जरांगे पाटील यांना आता या ठिकाणी तलवार दिली जाते। तलवार देऊन आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे ते या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करतायत, त्यांच्याबरोबर सहभागी होत आहेत। एकूणच या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर अनेक दिवसांपासून छगन भुजबळ असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील एकमेकांवरती जी टीका टिप्पणी जी ती होताना दिसून येते। आज देखील सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर नक्कीच कुशाल, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।